बघा जग कुठे चाललंय, जग काय बोलतंय, AI, टेक्नॉलॉजी, मॅलनरिशमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा होते. भाजपचं एक तरी भाषण या गोष्टीवर होतं का? सगळं काही हिंदू मुस्लिम, रोहिंग्या, बांगलादेशी, हा घुसलाय तो घुसलाय, ह्याला तोडायचंय त्याला मोडायचंय, सगळं करून बरं एवढं सगळं करून निवडणूक आयोग तुमच्या हातात. पार्किंगची जागा नाहीये, प्रदूषण वाढलेलं आहे, ट्रान्सपोर्ट पूर्ण कोलमडलेली, हे सगळं 25 वर्षात पण होतं. मग त्याला तुम्ही कोणाला जबाबदार धरणार? मुद्दा असा आहे 25 वर्षामध्ये फक्त 4 वर्ष मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे होते. आरे कारशेडचा एक मुद्दा आहे. तुमच्यामुळे तो लेट झाला, कदाचित मुंबईकरांना त्याचा फायदा अधिक होऊ शकला असता, लवकर होऊ शकला असता, असा आरोप तुमच्यावर. कोविडचा पहिला दुसरा आठवडा जर सोडला, जेव्हा सगळाच देश लॉकडाऊनमध्ये होता, त्यानंतर आणि त्याच्या आधी पण एक सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम थांबलं नव्हतं. आमच्या वेळी पण मेट्रो लाईन 3चं काम सुरू होतं. असा एखादा व्यक्ती जो मराठी नाहीये मूळचा, पण तो इतर प्रांतातला आहे आणि तोही जर मुंबईचा महापौर होऊ शकत असेल तर काय अडचण आहे? मला ठाकरे बंधू एकत्र आलेत, अस्तित्व टिकवण्यासाठी ही युती करावी लागली असं वाटतं. आहे ना. नमस्कार, मी अभिजित कांबळे, BBC मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात सध्या महापालिका निवडणुका सुरू आहेत. मुंबई, पुणे यासह 29 महापालिकांच्या निवडणुका सध्या आहेत. त्यामुळं राजकारण राज्यातलं तापलेलं आहे आणि खास करून मुंबईतलं राजकारण जास्त तापलेलं आहे. आणि या निवडणुकीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं. आणि मग याच पार्श्वभूमीवर आपण बोलणार आहोत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याशी. आदित्यजी, खूप खूप स्वागत आहे BBC मराठीत. आदित्यजी, अर्थात आपण राजकारण आणि या सगळ्या गोष्टींवरती बोलणारच आहोत की ठाकरे बंधूंचे एकत्र येणं असेल किंवा भाजप किंवा सत्ताधाऱ्यांकडून या सगळ्या गोष्टी. मला पहिला प्रश्न मुद्दामहून नियोजन आणि या सगळ्या अनुषंगाने विचारायचं आहे. जेव्हा आपण राज्यातल्या महापालिका निवडणुका पाहतो त्यावेळेस एक चित्र जे जाणवतं की मुंबईसह अनेक शहरं ही सध्या मोडकळीस आलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे इथली वाहतूक जी आहे ती पूर्ण कोलमडलेली आहे. लोकांचं जगणं अवघड झालेलं आहे, राहणं अवघड झालेलं आहे. इथे जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती मोडकळीस आलेली, इथली हवा बिघडलेली आहे, राहणं मुश्किल झालेलं आहे. हा सगळा खास करून मुंबईचा जर विचार केला आणि तुम्ही 25 वर्ष या मुंबईमध्ये सत्तेत होता, तर हे का घडलं? ही जी स्वप्नांची महानगरी जिला म्हणतात, ही एवढी मोडकळीस का आलेली आहे? एक तर आपण मला वाटतं लोकसभेच्या वेळी पण जेव्हा भेटलो होतो असंच इंटरव्ह्यूसाठी, आणि तेव्हा पण आपण ह्याच विषयांवर बोलत होतो की शासन, प्रशासन, शहर विकास, शाश्वत विकास. आणि मला वाटतं आता ही वेळ आलेली आहे की त्याच्यावर खऱ्या अर्थाने मुद्द्याचं बोलण्याची, जे आपण बोलतायत ना ते एकदम मला वाटतं हेच आज जर तुम्ही जनतेला विचारलं तर हेच पाहिजे. काय होतं की निवडणुका आल्या की भाजपकडून हिंदू मुस्लिम, भाषेचं राजकारण, प्रांताचं राजकारण हे सगळं सुरू होतं आणि कुठे ना कुठेतरी आग लावून कार्पेट बॉम्बिंग करायचं आणि निवडणुका जिंकायचं, हे जे त्यांचं सगळं राजकारण आहे. त्यापेक्षा मुद्द्याचं बोला. आता अभिजितजी, आपण आधी महाराष्ट्रात राहिलेले, आता दिल्लीमध्ये राहता. दिल्लीमध्ये एक मिथ होती आत्तापर्यंत की दिल्ली राज्य हे आम आदमी पार्टीकडे असताना आणि केंद्र सरकार हे भाजपकडे असताना त्याची सांगडणे होते, ॲडमिनिस्ट्रेशनला कठीण होत आहे. आता जर आपण पाहिलं तर दिल्लीची महानगरपालिका भाजपकडे, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, प्रधानमंत्री भाजपचे आहेत, NCR भाजपकडे आहे. हे सगळं होत असताना दिल्लीची स्थिती बिघडलेली जी आहे ती का बिघडली? बरं, LG लिहितात आम आदमी पार्टीला पत्र, म्हणजे ज्यांचा आता संबंध नाही आहे. मुख्यमंत्री एक वेळेला टेम्परेचर समजून बसलेले आहेत. तर ही जी परिस्थिती आहे, ही अशीची अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात आम्ही 3 वर्ष पाहतोय. 29 शहर आहेत महाराष्ट्रामध्ये जी आता निवडणुकीला चालली आहेत. मला तुम्ही एक तरी शहर दाखवा ज्याला आपण शहर म्हणून, जागतिक पातळीचं शहर म्हणून आपण टॅग करू शकू. मला तुम्ही एक तरी शहर दाखवा त्याच्यात रस्ते, पाणी, हवा, घरांचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, मोकळ्या जागेंचा प्रश्न असेल, हा सुटलेला आहे. किंवा 3 वर्षात प्रशासक भाजपने बसवल्यानंतर हा सुटलेला आहे. उलट मुंबई ही गेल्या 3 वर्षात उलट गेली, ज्याला आपण रिग्रेसिव्ह बोलतो, ते झालेलं आहे. म्हणजे कधीही नव्हतं असे रस्त्यांचे आपण घोटाळे पाहिले. 2 वर्ष पाठोपाठ 6,000 कोटी 6,000 कोटी, 12,000 12,500 कोटीचे घोटाळे. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, मोकळ्या जागा ज्या होत्या तिथे बिल्डर पत्रे लावायला लागले, बिल्डर ढापायला लागले त्या जागा. हे सगळं होत असतानाच आपण पाहतो पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये BST ही मारून टाकली आहे. सिटी फ्लो वगैरे ह्या सगळ्या प्रायव्हेट बसेस आलेल्या आहेत. मग नेमकं तुम्ही केलं तरी काय भाजप म्हणून? आणि जे मी नेहमी सांगत असतो आणि मी हे परत तुम्हाला आवर्जून सांगेन, मला तुम्ही ह्या देशात एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि चांगलं चाललंय. त्याच पलीकडे जर तुम्ही आमचा 25 वर्षाचा काळ पाहिलात तर 25 वर्षामध्ये 20 वर्षाच्या अर्थात भाजपसोबत होतीच, ते आम्हाला शिव्या देतात वगैरे सगळं काही, पण मजा मस्ती त्यांनी केली असेल. मुद्दा असा आहे 25 वर्षामध्ये फक्त 4 वर्ष आम्हाला
मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे होते. अच्छा. बाकी सगळे जवळपास 21 वर्ष हे विरोधी पक्षाचे होते, तरी आम्ही कामं करून दाखवली. आणि कामं काय करून दाखवली तर शाळेंपासून, हॉस्पिटलपासून, मोकळी मैदानांपासून रस्त्यांपर्यंत आम्ही केलेली कामं आहेत. कोस्टल रोड हे आम्ही केलेलं काम आहे. नाही, यामध्ये मला तोच मुद्दा विचारायचा होता की तुम्ही 25 वर्ष इथं सत्तेत होता. ठीक आहे, मुख्यमंत्री तिथं नसल्यामुळे कदाचित तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला नाही, आम्ही इथं सांगतो, आम्ही कंप्लेंटच नाही करत आहे, आम्ही सांगतो आम्ही करून दाखवलं. पण मला असं म्हणायचं आहे की आज मुंबईची स्थिती जरी आपण पाहिली तर आपण पाहतो की हिचं नियोजन इथलं मुंबईचं पूर्णपणे कोलमडलेलं आहे. इथे FSI भरपूर दिले गेले, बिल्डिंग्स उभ्या वाढल्या, व्हर्टिकल ग्रोथ झाली, त्याच्यामुळे गाड्यांचं प्रमाण वाढलं, पार्किंगची जागा नाही आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, घरांचे रेट्स वाढलेले आहेत, ट्रान्सपोर्ट पूर्ण कोलमडलेली. हे सगळं 25 वर्षात पण होतं. मग त्याला तुम्ही कोणाला जबाबदार नाही? ह्याच्यात फरक एवढाच आहे, 25 वर्ष जेव्हा आम्ही सत्तेत होतो मुंबई महानगरपालिकेत, पहिली गोष्ट म्हणजे 600 कोटीची तूट होती, ती 92,000 कोटीची ठेवी आम्ही बनवली. आणि त्या ठेवींमध्ये प्रत्येक पैसा हा अर्थसंकल्पात सादर व्हायचा आणि तो कुठे लिंक्ड आहे, म्हणजे कोस्टल रोड असेल, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, मग त्याच्यानंतर आमचे सगळे कर्मचारी त्यांचे पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, बाकीचे प्रोजेक्ट्स असतील, BSCला जे आमचं देणं होतं, ह्या सगळ्यासाठी आम्ही तो प्रत्येक पैसा तिथे दाखवला होता, रिफ्लेक्ट केला होता. ह्या लोकांची ती सारखी उधळपट्टी नाही केली. आमच्या 25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही शाळांना 1235 शाळेत मुंबईमध्ये 8 भाषांमध्ये शिकतो, 3.25 लाख विद्यार्थी आहेत, त्याच्यावर टॅब्स आणले, म्हणजे पुस्तकाचं ओझं पाठीवरचं कमी करा दप्तराचं. मुंबई एकमेव शहर असेल जगात ज्या महानगरपालिकेने हॉस्पिटल्स, ट्रॉमा केअर सेंटर, 4 वैद्यकीय महाविद्यालय हे निर्माण केलेले आहेत आणि पुढे अजून आम्हाला 5 वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करायचे आहेत. रस्त्यांची काम असेल, कोस्टल रोड, टोल फ्री केला आम्ही. गडकरी साहेब अजूनही मुंबई गोवा हायवे बांधतात, टोल सुरू झालेत, रस्ता सुरू नाही झालाय पूर्ण, पण आम्ही करून दाखवलेली काम आहेत. आणि अभिजितजी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी मुद्द्याच आणि मला तुमची ओपनिंग लाईन का आवडली, कारण मुंबईकर म्हणून मला नेमकं माझ्या राजकारण्यांकडून हेच हवंय, मुद्द्याचं बोला. जसं 2002ची निवडणूक असेल, 7ची असेल, 12ची असेल, 17ची असेल आणि 22ची असेल. 22ला निवडणुका झाल्या नाहीत ते पण आत्ता पण आम्ही जी लढतोय, ह्या सगळ्या निवडणुका जर आमचे होर्डिंग्स बघितले, केलेली कामं आम्ही दाखवू शकतोय. मला भाजप शासित एक शहर दाखवा जे कामं त्यांनी केलीत आणि ते होर्डिंग्सवर लावलेत. म्हणजे नुसतं वातावरण गढूळ करून, प्रदूषित करून हे चालणार नाही. आणि जे काही आपण पाहतो, जी काही घसरगुंडी लागली आपल्याला, कोलमडतोय आपण, हे गेल्या 3 वर्षातलं प्रशासक बसून नियोजन शून्य विकास जो चाललेला आहे. म्हणजे आता नियोजन शून्य विकास मी कशाला बोलतो, आता संजय गांधी नॅशनल पार्क ह्याचा आराखडा मुंबई महानगरपालिकेला दिलाय. त्याच्यात कुठचं येतं, मुंबईचं येतं, ठाणे येतं, वसई विरार येतं. येऊरमधले ह्यांचे बंगले रेग्युलराइज करायला आता मास्टर प्लॅन करतात. तसंच नियोजन शून्य विकास कुठे म्हणतो आपण, जसं ह्यांनी काही आता भलते सलते जे सुरू केलेले आहेत, बोगदे बनवणं वगैरे वगैरे, कुठे तुमची एंट्री पॉईंट आहे, कुठे तुमचं एक्झिट पॉईंट आहे. आता एक वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तो कनेक्टर येतो बघा, आणि तिथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तो चोक पॉईंट झालाय, MMRDने केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे MMRDचा मुंबईत काय संबंध आहे? तुम्ही मुंबईची जागा बुलेट ट्रेनला कशी देऊ शकता न विचारता, आणि ती फुकटात. तर नियोजन शून्य विकासापासून कुठेतरी लोकप्रतिनिधींनी, मुंबईतून निवडून आलेल्या मुंबईकरांनी विकास केलेला कधी परवडतो. एक जो मुद्दा आहे याच्यामध्ये की जो बिल्डर, नंतर प्रशासन, अधिकारी आणि त्यानंतर नेते यांचं नेक्सस जे आहे ते मुंबई आणि राज्यातल्या इतर शहरांसाठी सुद्धा खूप मारक ठरलेलं आहे. आणि हे नेक्सस आज दिसत नाहीये, हे पूर्वी पण होतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सत्तेत असताना पण ते नेक्सस होतं. तर त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहता? आमचं जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा नेक्सस हे कुठचं होतं, तर जसं मी जेव्हा पालकमंत्री होतो, जेव्हा हे क्रेडाय, MH क्रेडाय वगैरे ज्या बैठका व्हायच्या, अर्थात पालकमंत्री म्हणून मी तिथे जायचो आणि त्यांना मी सांगितलेलं की बघा, नेक्सस हे बोललंच जातं. जर नेक्ससच दाखवायचं असेल ना, तर तुमचे चांगले आर्किटेक्ट्स, डिझायनर्स, सिटी प्लॅनर्स हे मला द्या आणि मला शहराचे जे म्हणजे आमचे फुटपाथ्स आहेत वगैरे ते नीट करून द्या. पण आत्ता काय होतंय अभिजितजी, जवळपास 1600 एकर जागा ही फुकटात अदानीला दिली जाते. मुंबईचं 40% TDR, जर मुंबईत तुम्हाला इमारत बांधायची असेल, पहिला 40% TDR तुम्हाला अदानीकडूनच घ्यायला लागतोय. तिसरे एक बिल्डर आहेत ज्यांना मुंबईचे ज्या BMCच्या एस्टेट प्रॉपर्टीज आहेत त्या त्यांच्या घशात टाकले जातात, दमदाटी करून, पोलीस बळ वापरून, सगळं काही करून, यंत्रणा वापरून. हे कशासाठी होतंय? हे नेक्सस कोणाचं आहे? तर भाजप आणि बिल्डरचं आहे, बिल्डर जनता पार्टी झालेलं आहे आणि तेच मोडून काढायचं. बघा आत्ता पण जे आपण सांगताय ना की FSI, 100% मी मान्य करतो की FSI कुठेही काही दिला जातो. पण हे FSI देताना महानगरपालिका असेल, कधी प्रशासनाला विचारलंय का? पाणी द्यायचं असतं तेव्हा BMC, वीज द्यायची असते BMC, रस्ता करायचा असतो BMC. पण बिल्डरांना तुम्ही जेव्हा FSI वाढवून देता तेव्हा विचारत नाही BMCला. आणि म्हणून आम्ही पहिल्यापासून बोलत आहे की नियोजन जर खरोखर करायचं असेल, नुसतं मुंबईचं नाही, सगळ्या शहरांचं,
तर जे निवडून आलेले महापौर आहेत त्यांना अधिकार द्या आणि सगळे तुमचे UD किंवा MMRDA PMRDA वगैरेचे जे सगळे अधिकार आहेत ते तुम्ही महापौरांना द्या. राजकीय याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला आणखी विचारायचं आहे की हे सगळे जे बिनसले, हे बिनसण्यामागं आपली धोरणं जी आहेत किंवा नियोजन आहे ते कुठं चुकलेलं आहे आणि आता काय करायला लागेल? बिनसले एका कारणामुळे, भ्रष्टाचार. मला वाटतं स्वातंत्र्यानंतर एवढं भ्रष्ट सरकार दुसरं कुठचंही नसेल जेवढं ह्या भाजपनी आणि मिंदेंनी केलेलं सरकार आहे. अर्थात दादा पण त्याच्यातच आहेत. भ्रष्टाचारात बरवटलेले हे सगळे लोक आहेत ते सत्तेसाठी एकत्र चिकटलेत, पण तुम्ही बघता रस्ता, कचरा, पाणी, वीज सगळ्यात घोटाळा करून ठेवले. म्हणजे आपल्याला आठवत असेल निवडणुकीच्या आधी मी इथेच विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते कुठचं घोडबंदरच्या रस्त्याचा विषय काढला होता की घोटाळा याच्यात सुप्रीम कोर्टाने ती चोरी पकडली. 3,000 कोटी ची चोरी होती ती, 3,000 कोटी. आता पुण्यात जो तो काय तो रिंग रोड बनतोय आणि हाय मास ट्रान्झिट रोड बनतोय, 20,000 कोटीचं एस्केलेशन आहे. एस्केलेशन म्हणजे किंमत वाढवली 20,000 कोटींनी. टोटल किंमत 20,000 कोटीने झाली, 20,000 कोटींनी किंमत वाढवली. आता नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जो आहे, जो 2014 पासून मिंदेंच्या हातात आहे, 3दा कॉन्ट्रॅक्टर बदलले, 4 टोल लावलेले आहेत, 2दा एस्केलेशन झालेलं आहे. हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही एका व्यक्तीच्या हातात जे आता सत्ता केंद्रीकरण झाले ते न होता, मुख्यमंत्र्यांच्या हातात जे सत्ता केंद्रीकरण झाले ते न होता, जे डिव्होल्युशन ऑफ पॉवर बोलतो, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर बोलतो, लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळ्या सत्ताधारी लोकांनी, म्हणजे मी काय आता सत्ताधारी नाही पण राजकीय लोकांनी, हा जो सत्तेचा लोभ आहे किंवा जे स्वार्थ आहे ना ते सोडून डेव्होल्युशन ऑफ पॉवरवर थोडा विचार करणं गरजेचं आहे. तरच फेडरल सिस्टम टिकेल आणि तरच नियोजन होऊ शकेल. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे जो कॉन्ट्रॅक्टरच्या संदर्भात नेहमी तुम्ही पण कॉन्ट्रॅक्टरवरून आरोप करत आलेला आहात, तुमच्या काळात पण ते आरोप झाले होते. ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिनीच व्यवस्था झाली असं वाटतं का आणि ती तुम्हाला सांगतो सत्य परिस्थिती ही आहे की कॉन्ट्रॅक्टरच काम करतो. कॉन्ट्रॅक्टर जसं आता पॉलिटिशियन, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर वगैरे हे सगळे आता एक शब्द झालेले आहेत. जेव्हा मी इथून पत्रकार परिषद घेऊन 2023 आणि 2024चा रस्ता घोटाळा आपल्यासमोर आणला होता, 6,080 कोटीचा पहिला, मग 1,000 कोटींनी ते कमी केलं जेव्हा मी आरोप केल्यानंतर. आणि मी दाखले घेऊन बोलत होतो, मी पुरावे घेऊन बोलत होतो, आरोप फक्त केले नव्हते हवेत. पुढच्या वर्षी पण मी 6,000 कोटीचं टेंडर काढलं होतं, परत 500-600 कोटींनी ते खालती आले. पण हे सगळं होत असताना मी कॉन्ट्रॅक्टरचं कुठेही नाव घेतलं नाही. सहसा राजकीय लोक काय करतात, आरोप करतात, कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेतात आणि गप्प होऊन जातात. माझं भांडण कॉन्ट्रॅक्टरशी नव्हतंच कधी, आणि म्हणून मी त्यांना भेटलोही नाही. त्यांच्याकडून निरोप वगैरे यायचे, बोललो तुमच्याशी भांडण नाही, तुमच्याशी माझं देणं घेणं नाही आहे. देणं घेणं आणि भांडण ह्या सिस्टमशी आहे, जे तुम्हाला अबवमध्ये कोट करायला होतं, एस्केलेशनमध्ये पैसे द्यायला होतं, ॲडव्हान्स मोबिलायझेशन जो कधीही मुंबईत 10% नव्हता तो तुम्हाला द्यायला लावला, त्याच्यातून पैसे काढले आणि रस्त्याची कामं 5 ते 10% पण नाही झाली आहेत. ह्या सिस्टमशी आमचं भांडण होतं. आता कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम करतो, तुम्ही स्विस चॅलेंज वापरा, तुम्ही L1 मेथड वापरा, तुम्ही क्वालिटेटिव्ह मेथड वापरा, जी काय आहे फायनली तो कॉन्ट्रॅक्टरच काम करणार आहे. पण कॉन्ट्रॅक्टरला हे लोक पिळून जे पैसे काढतात आणि जी उधळपट्टी करतात त्याच्या विरोधात 100% आम्ही आहोत. आणि जगात कुठची दुसरी सिस्टम आहे का ह्याच्यावर पण आपण आता विचार करणं सुरू केलं पाहिजे. स्विस चॅलेंज एक सिस्टम आहे ना. सत्ता जर आली महापालिकेमध्ये तर तिला कॉन्ट्रॅक्टर मुक्त करणार आहात का पालिकेला? बघा, कॉन्ट्रॅक्टर मुक्त परत धार्जिनी ठेवणार नाहीत असं होईल का? भ्रष्टाचार मुक्त करणार. कारण जर उद्या तुम्ही काम घेतलं तर टेक्निकली तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनता. म्हणून जर उद्या ते टेंडर कोणाला गेलं तर तुम्ही बघा, अरे कॉन्ट्रॅक्टर मुक्त आदित्य बोलत होता, मी खोटं बोलत नाही. काम हा जो कोणी ठेकेदार असतो तोच करतो. पण भ्रष्टाचार मुक्त, जसं तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आपण जेव्हा भ्रष्टाचार बोलतो तेव्हा भ्रष्टाचार जास्ती कुठे येतो, जेव्हा मध्ये ह्युमन इंटरफेस येतो. एखादं छोटं मोठं काम असतं, लोकांचं काम असतं, पण फायलीवर वजन पाहिजे असतं. महाविकास आघाडीच्या काळात आणि मुंबई महानगरपालिका जेव्हा आमची होती 2021 साली, आम्ही एक चॅटबॉट आणला व्हॉट्सॲपवर. त्याच्यावर तुम्ही नुसतं हाय किंवा हॅलो किंवा नमस्कार किंवा जय महाराष्ट्र पाठवलं तरी तुम्हाला 80 सेवा महानगरपालिकेच्या फ्री ऑफ कॉस्ट ह्या डिजिटली मिळणार. हे आम्ही केलं होतं. म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट लायसन्स असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, पाण्याचं बिल असेल, कुठचीही सेवा, काही तुम्हाला तिकीट पण बुक करायचं असेल, 0 ह्युमन इंटरफेस म्हणजे 0 करप्शन येऊ शकत होतं. काय या सरकारने ते चालवलं नाही पुढे? मुंबईमध्ये जर आपण आता बघितलं तर मुंबईची AQI जी आहे, एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे, तो मला आता दिल्लीहून आल्यानंतर विशेष फरक जाणवत तुम्हाला नाही. जरा रिलीफ वाटलं असेल. रिलीफ पण वाटलं. काल परवाकडे दिल्लीपेक्षा भयानक होतं. हा, म्हणजे मला आता गिल्ट वाटत नाही की आपण दिल्लीत राहतोय आणि आपण खूप खराब हवेमध्ये राहतोय, अशी परिस्थिती सध्या मुंबईत दिसते. माझा पण आवाज बसलाय, किती लोकांचा आवाज बसलाय, खूप लोक मला दिसत आहेत. ही सगळी परिस्थिती का झाली आहे? परिस्थिती कधीपासून झाली मला वाटतं ह्याच्यावर मी नॉर्मली कुठचाही प्रश्न असेल तर मी कावरच फोकस करतो.
पण ही परिस्थिती कधीपासून झाली ह्याच्यावर मला वाटतं आज फोकस करणं गरजेचं आहे. साधारणपणे 2022ला आमचं सरकार पडल्यानंतर बरोबर त्या नोव्हेंबर डिसेंबर पासून आपण पाहताय सगळे सोशल मीडिया, ट्विटर किंवा चॅनल्स ह्याच्यावर जी एक आरडाओरड सुरू झाली की अरे आमचे घसे बसतायत, घशाला म्हणजे खोकला झालाय, सर्दी झाली, प्रदूषणाचा आम्हाला ताप झालाय, पण कोणी तिथून समोरून उत्तर देत नाही. हे कशासाठी? झाडे अमाप कापली जातात. आज मी आत्ता ट्विट केलं ह्या इंटरव्ह्यूच्या आधी, चंद्रपूरमध्ये घोडाझरी वाईल्ड लाईफ सँच्युरी त्याच्या बाजूला मायनिंग सुरू केलं. त्याच मीटिंगमध्ये ताडोबा अंधारीमध्ये मरकी मंगली माइन्स जे आम्ही बंद करून ठेवल्या होत्या तिथे परत मायनिंग सुरू करण्याचं तुम्ही आत्ता परवाना दिलं मुख्यमंत्र्यांनी. बरं, ही जी घोडाझरीच्या बाजूची जी माईन आहे 1.1 मिलियन टन 12 महिन्यामध्ये तुम्हाला कोळसा मिळणार आहे. 120 फक्त जॉब्स उपलब्ध होणार, त्याच्यातून 32 हे परमनंट आहेत. काय प्रकारचे जॉब्स आहेत, किती मिळणार आहेत जॉब्स, स्थानिकांना मिळणार आहेत का ह्या नोकऱ्या? पण हे सगळं करत असताना जे अवतीभोवती तुम्ही पर्यावरण किंवा जी प्रकृती तुम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकताय त्याचा विचारच नाही होतो. पुण्यामध्ये वेताळ टेकडी असंच करताय, अजनीवन नागपूरमध्ये, तपोवन नाशिकमध्ये, इथे संजय गांधी नॅशनल पार्क, जिथे झाडं दिसत आहेत तिथे कत्तल करायची. हे जे भाजपचं ते हॉर्स ब्लाइंडर्स लावल्यासारखं एक फिक्स धोरण आहे ना, हे कशासाठी मला माहीत नाही. आणि हेच कारण आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये भयानक प्रदूषण झालेलं आहे. आणि दुर्दैव आपलं असं आहे की देश आपला जगातला सर्वात प्रदूषित देश असं म्हणून ओळखला जातो. पायाभूत सुविधांची आपल्याला गरज आहे. मग ज्यावेळेस तुम्ही पालिकेत समजा सत्तेत आली, जसं तुम्ही म्हणता येणारच आहात, तर त्यानंतर जर सत्तेत आल्यानंतर पायाभूत सुविधा पण एकीकडे विकसित करायच्यात आणि दुसरीकडे पर्यावरणाचं पण समतोल तुम्हाला साधायचं, ते कसं करणार आहे ना? तुम्हाला आता जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर वर्षानुवर्ष आमच्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ आणि गारगाई धरण हे होतं. त्याच्यातून मुंबईला साधारणपणे 450 मिलियन लिटर पाणी प्रतिदिन येणार होतं. आत्ता 2021 साली आम्ही गारगाईचं धरण थोडं मागे ठेवलं किंवा बॅकबर्नरवर ठेवलं, कारण गारगाई धरण बनवायला गारगाई पिंजाळ या 2 नद्या इंटरलिंक करायला लागणार. त्याच्यावरचा खर्च, त्याच्यावरचा वेळ. तानसा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये 5.5 लाख ते 6 लाख झाडं कापायला लागणार. मग ते कॅचमेंट एरियामध्ये तुम्ही तलाव बांधणार, त्याच्यावरचा खर्च, त्याच्यावरचा वेळ, त्याच्यावरचं पर्यावरणाचं जे नष्ट होणार ते. मग धरण बांधायला जे वेळ लागतो तो 7, 8, 9 वर्ष जी काही लागणार, पर्यावरण पूर्णपणे नष्ट होणार. मिळणार किती? 450 MLD पाणी. त्याच विरुद्ध जे डिसॅलिनेशनचा प्लांट आम्ही सुरू करत होतो, मी MTDCची जागा महाराष्ट्र शासनाला दिली, महाराष्ट्र शासनाने BMCला दिली, मोफत होती. एक सुद्धा झाड नव्हतं तिथे, झाड कापायची गरज नव्हती. 2 वर्षात, 2.5 वर्षामध्ये आपलं डिसॅलिनेशनचा प्लान सुरू झाला असता आणि तुम्हाला 400 MLD पाणी पहिल्या टप्प्यात, एक्सपेन्शन करून 600 MLD पाणी दुसऱ्या टप्प्यात आणि वीज निर्मिती मिळत होती. बरं, कॉस्ट किती? 1/10. पण हा डिसॅलिनेशनचा प्लांट कमी किमतीचा असल्यामुळे बंद करून टाकायचा आणि 70-80 हजार कोटीचा खर्च आणि कॉन्ट्रॅक्टर मिळण्यामुळे हे भाजपने जे सुरू केलं ना, हे जे आपण पाहतोय अंतर आहे, हे बेसिक कॉमन सेन्सचं अंतर जरी असलं तरी मला वाटतं भ्रष्टाचार हा त्यांच्या मनात किती एक बसलेला आहे हे आपण आपल्याला दिसतंय. आणि मग मूलभूत सुविधा जेव्हा आपल्याला द्यायच्या असतात तेव्हा अर्थात विकास हा झालाच पाहिजे. आता आपण AQI पाहतोय, त्याच्यात जास्तीत जास्त SPM, सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर हे आहे. म्हणजे काय, तर धुळीत आपले कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा आपली सगळी जी रस्त्याची धूळ वगैरे ते सगळं. आता हे करत असताना तुम्हाला जेव्हा दोघांचा एक बॅलन्स, समतोल राखायचा असतो, तेव्हा तुम्हाला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हे पाळणं गरजेचं आहे. बिल्डरांचं ऐकून सगळं काही होत नाही, पण तुम्ही कधी ते कधी कन्स्ट्रक्शन करू शकता. त्याच्यात साऊंड पोल्युशन, डस्ट पोल्युशन, पोल्युशन मिटिगेशन मेजर्स तुम्ही काय लावलेत हे एक आहे. तसंच दुसरं, तिथेच जर बिल्डिंग होत असतील तर लगेच तिथे रस्ता खोदणं गरजेचं आहे का? खोदकाम आत्ता करणं गरजेचं आहे का? रस्ता खोदत असाल तर मग तेव्हाच तुम्ही पाईपलाईन डक्टिंग करू शकता का? ह्या सगळा विचार करूनच तुम्हाला काम करणं गरजेचं असतं. आत्ता काय होतंय, टेंडर दिले जातात आणि मग रिव्हर्स विचार होतोय, रेट्रोस्पेक्टिव्ह विचार होतोय की अरे आता हे झाड पण कापायला लागेल, अरे हे छान झाड आहे हे पण कापायला लागेल. हे असं होत नाही ना विकास. पण हे भाजपचं मन असं आहे. अरे कारशेडचा एक मुद्दा आहे आणि तुम्ही त्याला विरोध केला तो आपण लोकसभेत पण चर्चा केला, विधानसभेत पण पुन्हा एकदा. त्याच्यावरून तुमच्यावरती ही टीका होती की ते सुरू झालंय, आता लोकांना त्याचा फायदा दिसतोय आणि मग सुरू झाल्यानंतर तुमच्यामुळे तो लेट झाला, कदाचित मुंबईकरांना त्याचा फायदा अधिक होऊ शकला असता, लवकर होऊ शकला असता, असा आरोप तुमच्या. बघा, आता आम्ही जे लाईन 2चं उद्घाटन केलं ते कोणी केलं होतं? आमच्याच काळात झालं होतं. आम्ही काय भाजपवाले नव्हत की तुम्ही काही काम सुरू केल्याचं आम्ही थांबू किंवा तुम्ही काम केल्याचं आम्ही क्रेडिट घेऊ. पण मेट्रो लाईन 3चं सत्य हे आहे
की एकही दिवस, आणि हे मी बोलू शकतो कारण हे सगळं रेकॉर्डवर आहे, हे शासकीय काम आहे, कोविडचा पहिला दुसरा आठवडा जर सोडला, जेव्हा सगळाच देश लॉकडाऊनमध्ये होता, त्यानंतर आणि त्याच्या आधी पण एक सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम थांबलं नव्हतं. आमच्या वेळी पण मेट्रो लाईन 3चं काम सुरू होतं. गडकरी साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे की प्रत्येक मेट्रो लाईनला कारशेडची गरज नसते. आम्ही जे करत होतो ते तुम्हाला आज मी लिहून देतो. 2034ला हे ना मेट्रो लाईनचं कारशेड, मेट्रो लाईन 3ची कारशेड हलवून कांजूरमार्गला न्यायला लागणार. ह्याचं कारण हे आहे, रिपोर्टमध्ये आलेलं आहे की जेव्हा तुमचा हेडवे 2 मेट्रोचा 1.5 मिनिटावर येतो, तेवढं तुमचं ट्रॅफिक वाढतो. आत्ता जरी फुटप्रिंट नसेल, मेट्रोचं काय झालं, पहिल्या महिन्यात थोडे लोक बघायला गेले, मग आता सगळं पडलंय, कारण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी दिलीच नाहीये. मेट्रो टू एअरपोर्ट पण स्कायवॉक असं सगळं करायला लागतंय. पण 2034ला जेव्हा होपफुली आपलं फुटप्रिंट मेट्रोवर वाढेल आणि होपफुली आपण मेट्रो वापरायला लागू, तेव्हा हेडवे तुमचं जेव्हा वाढेल तेव्हा कारशेड ही पुरेशी पडणार नाहीये. आणि आम्ही जे करत होतो, मेट्रो लाईन 3, मेट्रो लाईन 4, मेट्रो लाईन 6 आणि मेट्रो लाईन 14, MMRला पूर्णही जोडणारे 4 मेट्रो लाईन्स आहेत, त्या एका नोडल ठिकाणी आणत होतो, कांजूरमार्गला. तिथूनच तुमचं बस डेपो बाजूला आहे, तिथूनच तुम्हाला ओला उबर जे काही रिक्षा टॅक्सी घ्यायची ती घेऊ शकता, तिथूनच तुम्ही पूर्ण MMRला ट्रेन न बदलता, म्हणजे मेट्रो ट्रेन न बदलता तुम्ही जाऊ शकत होतात. आत्ता काय झालंय, आत्ता ह्यांनी 4 वेगळे मेट्रोचे कारशेड्स, म्हणजे 4 लँड एक्विजिशनच्या किमती 2,500 ते 3,000 कोटी, त्याच्या आधीच त्यांनी जागा घेऊन ठेवल्यात, तिथे भ्रष्टाचार, तिथे पैसे काढायचा. 4 वेगळे कॉन्ट्रॅक्टर, त्याचे पैसे काढायचे, कन्स्ट्रक्शन वेगळे पैसे काढायचे, आणि हे सगळं करून पण मॅनेजमेंट आणि क्लिनिंगसाठी वेगळा स्टाफ लावायचा, म्हणजे तिथे पैसे काढायचे. कमीत कमी 10,000 कोटी यांनी उधळपट्टी ह्याच्यावर केलेली आहे. आणि अजून एक सांगतो ह्याच्यातला घोटाळा मेट्रो 3 मधला, 2019च्या सप्टेंबरपर्यंत, म्हणजे निवडणुका होण्याच्या आधीपर्यंत 10,000 कोटी मेट्रो 3च्या MMRCLनी खर्च केलेला आहे एस्केलेशनमध्ये, सुप्रमाण न घेता. हे CVCच्या गाईडलाईनच्या विरुद्ध हा घोटाळा आहे. जेव्हा आम्ही सांगायचो तेव्हा आमचे जेव्हा तत्कालीन नगर विकास मंत्री होते, नाही नाही ना, बसॉल्ट रॉक लागलाय ना, बसॉल्ट रॉक लागतोच सगळीकडे, मुंबईत बसॉल्टवरच आहे, जिओ टेक्निकल सर्वे आपण त्याच्यासाठीच करतो. पण उशीर हा झाला नाहीये, कुठेही एक दिवस काम थांबवलं नव्हतं. अरे मेट्रो कारशेडचं आम्ही थांबवलं होतं, ते आम्हाला हलवायचं होतं, तुम्हाला लिहून देतो, 6 वर्षात तुम्ही बघा ते तिथे हलवणार. मुंबईमध्ये आणखी एक मुद्दा आहे घरांचा. म्हणजे आपण पाहिलं की सर्वसामान्यांना परवडणारी घरं मुंबईत बनत नाही, आणि ही गेल्या 40 वर्षांपासून आपण पाहतो. तुम्ही सत्तेत असतानाही होतं ना, आत्ताही ती परिस्थिती. हे का नाही घडलं की तुम्ही त्या काळामध्ये मध्यमवर्गीयांना मुंबईमध्ये परवडतील अशा पद्धतीने घरं निर्माण करून देऊ शकले असते? बघा, कुठचंही घराचं जर आपण पाहिलं तर एक रेडी रेकनं रेट हा ॲव्हरेज रेटनी सगळीकडे चालत असतो. ते मार्केट रेट असतं. मार्केट इंटरव्हेन्शन खरोखर करणं गरजेचं आहे का? जिथे मार्केट फेलियर होतं तिथे सरकारनी मार्केट इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. आता ज्या किमती आपण मुंबईत बघतोय आहेत, काही लोक त्या किमतीला पण घेतात. जसं मध्ये वर्ली सीफेसला बिलियनेस रो म्हणून फायनान्शियल टाइम्स वगैरे ह्या सगळ्यांनी त्याचं कोट केलं. पण त्याच बाजूला जर आपण पाहिलं असेल, माझ्या आजोबा म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी SRA योजना जी आणली, ती SRA योजना आमच्या काळात सुरू झाली. नंतर जी सक्सेसिव्ह सरकार होती मध्ये कुठे थांबली, अनेक ठिकाणी लिटिगेशन झाले, 2-3 वेगळ्या स्लम सोसायटी झाल्या. पण आता आपण पाहतोय थोडा एक त्याला वेग मिळाला. आमच्या सरकारच्या वेळी, महाविकास आघाडीच्या वेळी खास करून, जसं वर्लीमध्ये मी तुम्हाला दावा करून सांगू शकतो की पुढच्या 2.5 वर्षात वर्ली ही स्लम फ्री होईल. ते आता सगळीकडे शिफ्टिंग सुरू झालंय, त्यांना नवीन घरं मिळायची सुरू झालीत. पण तसंच पुढे जाऊन BDD चाळचा जो प्रश्न आहे, हा फडणवीस साहेबांनी नारळ 2016 मध्ये निश्चितपणे फोडला होता, दुमत नाही, त्यांचे फोटो पण आहेत. पण 1 ऑगस्ट 2021ला खरं काम सुरू झालं. त्यांचं प्लॅनिंग आम्हाला बदलायला लागलं. ते प्लॅनिंग चुकलेलं होतं फडणवीस साहेबांचं. आणि 1 ऑगस्ट 2021 पासून आतापर्यंत आपण पाहिलं असेल, पहिला टप्पा वरळीतला तरी पूर्ण झाला. प्रत्येक महिन्यात आम्ही जायचो, साईट व्हिजिट करायचो, काय गरजा आहेत लोकांच्या, काय करू शकतो, हे सगळं आपण पाहिलं होतं. पण तसंच आता दुसरी पॉलिसी जी आम्ही आणत आहोत ती ही आहे की मुंबई महानगरपालिकेचे एस्टेटचे जे प्लॉट्स आहेत, ते एस्टेटचे प्लॉट्स आता एका बिल्डरच्या घशात घातले जातात. ते न होऊ देता हे हजारो एस्टेटचे प्लॉट्स आहेत, तिथे आपले शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी, BST असेल, मग फायर ब्रिगेड असेल, हे सगळे कर्मचारी, गिरणी कामगार, आणि अर्थात हे सगळे तर मराठी आहेतच, काही काही अमराठी पण आहेत ज्यांनी महाराष्ट्राची 30-30 वर्ष सेवा केली. ह्यांच्यासाठी आपण परवडणारी हक्काची घरं, परमनंट घरं, आणि मराठी टक्का देखील वाढवण्यासाठी त्या प्रॉपर्टीजवर पण मराठी हे पण आपण तिथे ती घरं आपण करू शकू. आणि ही आता आमची योजना आखलेली आम्ही. थोडा राजकीय प्रश्नांकडे वळूयात. ठाकरे बंधू एकत्र आलेत, चर्चा आहे राज्यभरात. पण काही वर्षापूर्वीपर्यंत दोघांमध्ये टोकाचे मतभेद अगदी पब्लिकली दिसत होते. अगदी भाजपची B टीम आहे अशी पण टीका केली जात होती. मग आता ही तडजोड सत्तेसाठी आहे की इतर कुठल्या गोष्टीसाठी? ही तडजोड नाही, हे मनापासून आम्ही एकत्र आलोय.
तडजोड कुठे पाहायला मिळते? सत्तेला चिकटलेले आहेत. म्हणजे आता जे आपण सांगितलं की टोकाची भूमिका, म्हणजे आम्ही तर एकत्र आलोय आणि आता एकत्र राहतोय, म्हणजे एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय. पण आता आपण जर पाहाल तर फडणवीस साहेबांमध्ये, दादांमध्ये किंवा फडणवीस साहेबांमध्ये आणि मिंदेंमध्ये जे काही भांडणं चालली आहेत, ते सत्तेच्या आधी जेवढी टोकाची भूमिका घेतली नव्हती तेवढी टोकाची भूमिका आता घेतली आहे. म्हणजे दादा सरळ सरळ बोलतात की 70,000 कोटीचा घोटाळा ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते ते सोबत त्यांच्या बसलेत. मग मला सांगा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठे? संघाच्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठे? मिंदे जे घोटाळेबाज घेऊन बसलेत त्यांना डोक्यावर बसवलेले, मग संघाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठे? आणि मुळात हेच आहे ना की हे एकमेकांना आरोप करून निर्लज्जपणे एकमेकांवर आरोप करतात, काही बोलतात, एकमेकांचे घोटाळे काढून काढतात, खोदून काढतात, पण सत्ता सोडत नाहीयेत, खुर्ची सोडत नाहीयेत, पण टीका करतात. आणि आम्ही शिवसेना असेल, मनसे असेल, आम्ही एकत्र खरोखर या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मुंबई प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी लोकांसाठी आलेलो आहोत. आणि ते तुम्हाला दिसतंय. म्हणजे आमची सीट वाटप पण जेव्हा झालं, आहेत ना अनेक सीट अशा होत्या जिथे आम्हाला वाटत होतं आमच्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना अनेक सीट अशा होत्या की त्यांना वाटत होतं त्यांच्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत. पण जेव्हा सीट एखादी युती होते तेव्हा मनापासून झाली पाहिजे, खेळीमेळीच्या वातावरणात झाली पाहिजे. आणि तसंच आपण पाहताय सगळे कार्यकर्ते हे रस्त्यावर आता कामाला उतरलेले आहेत, प्रचारात उतरलेले आहेत, जुंपून गेलेले आहेत. अस्तित्व टिकवण्यासाठी ही युती करावी लागली असं वाटतं? आहे ना, महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्याची गरज आहेच. मुंबईचं अस्तित्व आहे, मराठी माणसाचं अस्तित्व आहे. पक्षांचं अस्तित्व? पक्ष बघा, तुम्हाला सांगू का, पक्ष आमचा गेल्या 3 वर्षामध्ये फोडला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं, तरी आम्ही लढाई देतोय. ती आम्ही एकटी पण देऊ शकत होतो आणि ती आधी आणि नंतर पण देत राहणार आहोत. त्या लढाईला घाबरत नाही आम्ही, कारण ती लढाई जर आम्हाला लढायची नसती तर आम्ही भाजपमध्ये गेलो असतो, भाजप सोबत गेलो असतो, ऑफर तर येतच होत्या. पण मुंबईसाठी एकत्र येणं, मराठी माणसासाठी एकत्र येणं, जे आपलं अस्तित्व आता धोक्यात आलेलं आहे. धोक्यात का आलंय? भाजप 12 वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे, तरी बोलते हिंदू खतरे में. पण ह्या 3 वर्षामध्ये आपण पाहतोय व्हेज नॉन व्हेजवर न भांडणं, घरात न घेणं, घर न देणं, तुम्हाला विकत घ्यायचं असेल नाही, तुम्ही मराठी आहे तुम्हाला घर मिळणार नाही. हे जे आहे ना, ते आपल्या मुंबईतच जे आपल्यावर होतं अन्याय, ते कुठे ना कुठे मोडून काढण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही महापौर मराठीच होणार असं ठासून सांगताय अगदी. आता जर मुंबईचा विचार केला तर मुंबई नेहमी बहुभाषिक राहिलेली आहे. मराठी माणसं इथं बहुसंख्या आहेत, पण इथले फिरोजशाह मेहता सारखे व्यक्ती होऊन गेले की जे मुंबईचे आयुक्त होते पण आणि पारसी त्यांचा लोक पण पुतळा उत्तम पण होता. मराठी बोलतात. हां, मग मला तेच म्हणायचं आहे की युसुफ मेहर अली सारखे व्यक्ती होते की ज्यांची मातृभाषा मराठी नव्हती, पण ते मुंबईतच वाढले. तर असा एखादा व्यक्ती जो मराठी नाही आहे मूळचा, पण तो इतर प्रांतातला आहे आणि तोही जर मुंबईचा महापौर होऊ शकत असेल तर काय अडचण आहे? मला तुम्ही दुसरं कुठचंही प्रांत दाखवा जिथे आपलं मराठी महापौर झालेलं आहे त्यांच्या बहुभाषिक शहरामध्ये, मग आपण त्याच्यावर नंतर विचार करू. पण इथं होण्याला अडचण काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबई, ह्याच्यातच आपण संकुचित व्हायला लागलो, ह्याच्यातच आपण असा विचार करायला लागलो की नाही दुसरं कोणी झालं तरी चालेल. नाहीतरी ही मुंबई भाजपला तोडून गुजरातला द्यायची आहे. ती आत्तापर्यंत राजकीय तोडू शकले नाहीत, म्हणून त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये. बरं, आता एक नॉन निगोशिएबल काय आहे? कारण तुम्ही कदाचित पुढचा प्रश्न हा येऊ शकतो की नंतर काय, तुम्ही भाजपबरोबर जाणार का? काही काही गोष्टी नॉन निगोशिएबल असतात. जसं आत्ता आपण पाहतोय, इथून बुलेट ट्रेन जाते कुठे हो? गुजरातला. का दिल्लीला जात नाही? का बेंगलुरूला जात नाही? का कोलकाताला जात नाहीये? का नागपूरला जात नाही? का पुण्याला जात नाहीये? बरं, ही बुलेट ट्रेन जी जाते, आपण महाराष्ट्र म्हणून जास्ती पैसे देतो बुलेट ट्रेनच्या खर्चावर, पण जास्ती स्टेशन कुठे आहेत? गुजरातमध्ये आहेत. किती मराठी लोक इथून गुजरातमध्ये जाऊन नोकरी धंदा करणार आहेत? आणि त्या लोक तिथे येऊन तिथून इथे लोक किती येणार, इकडच्या नोकऱ्या घेणार आणि परत राहायला तिथे जाणार. दुसरी गोष्ट, जिथे BKC, जिथे ती जी जागा होती बुलेट ट्रेनची जागा जी फुकटात दिलेली त्यांना, बरोबर त्याच्या बाजूला अदानीला 500 एकर दिलेत, 540 एकर दिलेत. म्हणजे ते पण अदानी शासित झालं. अदानी सगळं काही चालतात कुठे, कारभार चालवतात कुठून? गुजरातमधून. सगळे जे काही म्हणजे सिमेंट प्लांट पासून सगळे नेतात कुठे? गुजरातमध्ये. अहो, एक नवी मुंबईचं एअरपोर्ट जिथे दिबा पाटलांचं आपल्याला नाव द्यायचं आहे, ते नाव द्यायला तयार नाहीयेत. मग ही एवढी मस्ती का आपण ऐकून घ्यायची? का सहन करून घ्यायची एवढी मस्ती? गुजरात किंवा गुजराती नेत्यांना तुमचा विरोध असणं हे आता मला तुमची तुम्ही सांगा ना अभिजितजी, दिल्लीमध्ये तुम्ही राहता, दिल्ली पण बहुभाषिक आहे, होऊ शकणार तुम्ही महापौर तिथे? पण आपले अनेक आणि उदाहरणं आहेत की तुम्ही पण हिंदी उत्तम बोलता, मी पण हिंदी उत्तम बोलतो. पण अशी अनेक उदाहरणं आहेत, जसं सुमित्रा महाजन आहेत की ज्या मराठी आहेत मूळच्या, त्या इंदोरमधून खासदार म्हणून निवडून आल्या. अशा अनेक उदाहरणं आहेत. आनंद आहे. तर मग इथं तुमच्या पक्षामध्ये अनेक मराठी मंडळी असतील, आहेत, चांगले कामं त्यापैकी एखादा करतात. महापौर झाला तर अडचण काय? अनेक लोक मंत्री झालेत, अनेक लोक वेगळ्या वेगळ्या समित्यांवर बसलेले आहेत, अनेक लोक राज्यसभेवर गेलेले आहेत, विधानसभेवर आलेले आहेत. आता पण जर आमची यादी बघितली तर मुंबई प्रेमी आहेत ना, प्रियांका चतुर्वेदी आहेत तुमच्या पक्षाकडून ते आहेत, राज्यसभेवर. अनेक लोक आहेत. मग महापौर झालं तर अडचण काय? मुंबईत मराठी माणूस हा महापौर होईल, भाजपने पहिलं म्हणून दाखवावं.
अडचण काही नाहीये, पण अडचण हीच आहे की आज आपल्याला आपल्याच राज्यात आणि आपल्याच शहरातून आपल्याच राजधानीतून ढकललं जात आहे बाहेर. ही अडचण आहे. सुरतमध्ये किंवा अहमदाबादमध्ये असेल किंवा बरोडामध्ये असेल, गांधीनगरमध्ये असेल, उदय मराठी महापौर. आत्ता या निवडणुकीमध्ये एक मुद्दा चर्चेत आलाय, ज्याच्यात विरोधक खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारतायत. मनसे यात कोर्टात पण जाते, ते म्हणजे बिनविरोध निवडणूक होणं. आणि त्यावर भाजप नेत्यांचं असं म्हणणं आहे की हे चांगलंच आहे एका दृष्टीने. चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी त्यावर असंच म्हटलेलं आहे. बिनविरोध निवडणुका होणं हा जो पॅटर्न आहे याच्याकडे कशा पद्धतीने पाहता? मला वाटतं अतिशय घाण पॅटर्न आहे. जेवढं राजकारण नासडवलेलं आहे, आपण पाहतोय एवढं कधी नासलेलं राजकारण नव्हतं. गलिच्छ झालेलं आहे. आणि खूप वेळा मी हा विचार करतो की माझ्या वयोगटातले म्हणजे 30शीतले 40शीतले जे लोक आहेत, हे राजकारणात भाजपला बघून काय येतील, हा एक विचार आपण करायला पाहिजे. बघा जग कुठे चाललंय, जग काय बोलतंय. AI, टेक्नॉलॉजी, रस्ते कसे सुधारू शकतो, मूलभूत जे ते प्रश्न तिथे, मॅलनरिशमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा होते. भाजपचं एक तरी भाषण या गोष्टीवर होतं का? सगळं काही हिंदू मुस्लिम रोहिंग्या बांगलादेशी, हा घुसलाय तो घुसलाय, ह्याला तोडायचंय त्याला मोडायचंय, सगळं करून बरं एवढं सगळं करून निवडणूक आयोग तुमच्या हातात, पोलीस यंत्रणा तुमच्या हातात, सरकार तुमच्या हातात, पैसे तुमच्या हातात. खरी नाही तर खोटी खोटी तरी निवडणूक करून घ्या, थोडी तरी लाज बाळगा. पण तेही न करून घेता अनपोस. बरं हे ज्यांनी माघार घेतली ना, खरोखर हे स्वतःला आरशात कसे बघत असेल तो? डरपोक लोक आहेत, घाणेरडी लोक आहेत, जे एक तर पैसे घेऊन किंवा धमकेनं घाबरून माघार घेतात. मग 4 इच्छुकांना तुम्ही नाराज केलं, तुम्हाला तिकीटं मिळाली आणि हे सगळं करून तुम्ही माघार घेता. किती निर्लज्जपणा आहे हा, किती डरपोकपणा आहे हा. कसं तुम्ही आरशात बघता, कसं तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकणार उद्या शाळेत जर कोणी विचारलं तुझ्या आईनी किंवा बाबांनी माघार घेतली, सांगू शकणार आहे नाही माझ्या बाबांनी किंवा आईनी पैसे घेतले आणि माघार घेतली किंवा घाबरले म्हणून माघार घेतली. पण याच्यात मग पक्ष म्हणून तुम्ही कमी पडलात असं वाटत नाही की ज्यावेळेस तो उमेदवार तुम्ही दिलाय किंवा ती निवड त्या पद्धतीने एन्श्योर नाही करू काय शकला? असतं, तुम्ही आता त्या सगळ्यात कठीण काळ आमच्यासाठी कुठचाही असेल तर ते 2-3 दिवस असतात. ते 4 दिवस असतात जिथे उमेदवार सगळे खूप आशेने घरी येत असतात आमच्याकडे आणि अर्थात सगळ्या पक्ष कार्यालयांवर. त्या 4 दिवसांमध्ये सर्वात चांगले तुमचे जे इच्छुक असतात आणि सर्वात तुम्ही ज्यांना ओळखता सगळ्यात जवळ जे लोक असतात, ते त्यांच्यातून तुम्हाला एक निवड करायची असते, एक उमेदवार बनवायला. त्याच्यात काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवून पुढे राहतात, काही लोक निघून जातात, नाराज होतात आणि साहजिक आहे कारण त्यांनी काम केलेलं असतं. पण हे सगळं झाल्यानंतर एवढं तुम्ही निर्लज्ज आहात की तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांना डावलून तुम्हाला उमेदवार बनवल्यानंतर तुम्ही पैसे घेऊन गप्प बसता किंवा तुम्ही घाबरून गप्प बसता. म्हणजे माणुसकी आहे का कुठे? म्हणजे ठीक आहे आम्ही कमी पडलो हा एक वेगळा विषय झाला, पण तुम्ही तर तुमच्या शब्दाला जागलं पाहिजे ना. काका राज ठाकरेंसोबत परत आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट सांगितली त्यांनी तुम्हाला? नाही तुम्हाला सांगू का, सगळ्यात मजेची गोष्ट किंवा महत्वाची गोष्ट एक म्हणजे फॅमिली बॉन्डिंग जे दिसते ते सगळ्यात खूप चांगलं वाटतंय की एकामेकांना एक आधार किंवा अर्थात गाडीतून जात असताना कंपनी असेल, विश्वास, हा खूप मोठी एक गोष्ट आहे जी कदाचित ठीक आहे 20 वर्ष वेगळा काळ होता, आम्ही सगळे त्या काळातून आता पुढे आलेलो आहे. अमित बरोबर स्वतः तुम्ही आता काही वर्कशॉप पण घेतले तुमच्या उमेदवारांसाठी, पक्षाच्या याच्यासाठी. काय जाणवलं अमित ठाकरेंबरोबर काम करताना? परत म्हणजे जसं मी सांगितलं ना की भाऊ म्हणून एक विश्वासार्थ तर आहेच, पण प्रचाराच्या वेळी आम्ही 4 लोक 4 वेगळ्या दिशेला प्रचार करणार हे खूप मोठी उपलब्धी आहे. परत काय असतं, प्रत्येकाचे स्ट्रेंथ असतात, प्रत्येकाचे काही अजून स्ट्रॉंग पॉईंट्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता. काही लोक क्रिएटिव्ह जास्ती असतात. असं चौघांमध्ये आमच्या जेव्हा आम्ही बसतो कधी कधी, आता ह्या गेल्या 2-3 महिन्यांमध्ये जेव्हा गप्पा झाल्यात किंवा एकमेकांशी भेटणं झालंय, कार्यक्रमात भेटणं झालंय, तेव्हा एकदा जुन्या आठवणी, गप्पा, अर्थात क्रिएटिव्हिटी चौघांमध्ये थोडी थोडी असल्यामुळे ती येतेच, ते चालू असतं. ठीक आहे, आदित्यजी शेवटचा प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये असे कुठले 3 मुद्दे आहेत की तुम्हाला वाटते की ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत? शहर 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 आणि शहर कुठे चाललंय, मला वाटतं हाच एक मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण परत एकदा सांगतो, पुढच्या 5-6 दिवसाच्या रणधुमाळीमध्ये भाजप सगळं काही आणेल. कोणीतरी येऊन सांगेल आम्ही 6 महिन्यात आता POK मध्ये घुसणार आहोत. ट्रम्प आता मोदी साहेबांचंच ऐकून सगळं व्हेनेझुएलामध्ये घुसले होते वगैरे, हे सगळं सांगितलं जाईल. पण त्याच्या माझ्या गल्लीशी काय संबंध आहे? माझ्या गल्लीत कचरा उचलला का जात नाहीये? दूषित पाणी का येतंय? इंदोरमध्ये जे झालं किंवा आता परवा गांधीनगरमध्ये झालं, ते का झालेलं आहे ह्याचं उत्तर भाजपने द्यावं. खूप खूप धन्यवाद. BBC शी बोलल्याबद्दल. थँक्यू.